हे सगळं अगं एवढं घाण झालं, मी करू काय आणि हे साफ कसं करू मला सुचतच नाही. आता मी जाते दीदीकडे. दीदी कुठे गेली आहे? दीदी दीदी काय? अगं काय करते असं सारखी काय ते मोबाईल मध्ये बघत असते सारखी सारखी? काय करू मी बघते. हा पण मग ऐक ना, मी काय म्हणते आपलं किचन एवढं घाण झालेलं आहे ते साफ कसं करू? चल तुला मी एक उपाय देते. हे बघा ग मम्मी, मी घरी किचन क्लीनर आणलंय. हे तू यूज कर आणि तुझं सगळं साफ होईल, अगदी बाथरूम पासून किचन पर्यंत. अगदी उपयुक्त आणि हे आपल्याला मीशो मध्ये एकदम कमी प्राइस मध्ये मिळून जाईल. आजच तुला मोठी बॉटल पण मिळेल आणि छोटी पण. आणि आता ऑफर चालली आहे 6 जुलैला. लवकर घ्या तुम्ही पण आणि तू पण लवकर यूज कर. चल बघू आपण. ठीक आहे, आता मी याचा रिझल्ट दाखवते तुम्हाला. या बघा ना, पाणी जर कमी असेल आपल्याकडे, पाण्याचा स्टॉक खूपच कमी असेल तर हे नाही का फक्त हे नाही का असं छान आहे नाही का ह्याची फवारणी करायची, एक स्प्रे करायचा आणि नाही का 10 मिनिटं ठेवून द्यायचं. खूप क्लीन. तुम्ही विंडोचे काही पण बघा खूप छान वाटतं आणि एकदम मस्त निघतं का. आता याचा रिझल्ट बघा. स्मेल पण खूप छान असतो. स्मेल पण. आणि नाही का तुम्ही नाही बाथरूमला ते यूज करू शकता, विंडोला पण यूज करू शकता. किचनचे टाईल्स खूप छान होतं. बघा आता फायनल लुक बघा त्याचा किती छान दिसतंय. खूप सुंदर दिसतंय एकदम. आता मी फक्त पुसून काढतीये. थोडंसं पाणी मारून तुम्ही धुवून घ्या. एकदम छान धुवून घ्यायचं असेल तर धुवून पण घेऊ शकता, असं काही नाहीये. आणि असं थोडंसं जोर लावून पुसावं लागतं पण खूप सुंदर दिसतं. अजून एक पाण्याने आपण छान कापड पिळून घेऊ आणि मग नंतर तुम्ही त्याचा फायनल लुक बघा किती सुंदर दिसतं. कारण आता आमच्या इथे नाही का पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झालाय ना तर मध्ये मध्ये नाही का लाईट पण जाते आणि मग काय होतं पाणी ना कधी कधी येतं कधी कधी नाही येत. आता तुम्ही बघू शकता याचा फायनल लुक किती क्लीन दिसतंय. तुम्ही बघा. आता तुम्ही एकदा दोनदा ट्राय केलं ना किती छान होतं. आपला उलटा पण तुम्ही बघू शकता. बघा किती क्लीन दिसतोय. असं वाटतंय का तुम्ही आता जेवण केलंय की काय. सो तुम्ही हे एकदा करून बघा. तुम्ही तुमची विंडोची काच किंवा गॅस आपलं सगळंच तुम्ही करू शकता. आपलं बाथरूम क्लीन करू शकता. मी तर आता अजून एक अशी मोठी बॉटल घेणार आहे कारण का आता ऑफर चालू आहे आणि तुम्ही पण घ्या आणि ट्राय करून मला रिझल्ट सांगा. आता मी जसं तुम्हाला रिझल्ट सांगितलं आणि तुम्ही जर ट्राय केला असेल तर मला कमेंट्समध्ये पण नक्कीच सांगा. बाय बाय बाय.